तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, राज्यामध्ये आता पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होणार आहे. राज्यातील वातावरण बदलणार आहे. तर आपण राज्यातील आता 15 तारखेपासून ते 20 तारखेच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता, आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया काय सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे 13 आणि 13-14 तारखेपर्यंत राज्यामध्ये हवामान आपल्याला जसे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे तसेच राहील. आणि 15 तारखेपासून राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. 15, 16, 17, 18 आणि 19 तारखेपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील. आणि जवळजवळ शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील आणि गोंदिया, भंडारा हा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला थोडंफार त्या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये म्हणजे इतर जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ, कोकण या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे 15 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता नसणार आहे. फक्त पाऊस हा फक्त विदर्भातील जो भंडारा, गोंदिया जो भाग आहे त्या भागामध्ये थोडाफार आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो 21 तारखेच्या नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर धन्यवाद.